अमरावतीत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा कहर. एका झटक्यात संपूर्ण शहरात अंधार. सोसायटीच्या वाऱ्याने झाडं उन्मळून पडली, वीज गुल आणि शेतीला लागला जबरदस्त फटका. ही केवळ निसर्गाची लीला नाही, तर शेतकऱ्यांसाठी संकटाचं नवं प्रकरण सुरू झालंय. अमरावती जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे एकीकडे उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे हा पाऊस शेतकऱ्यांसाठी संकटाची नांदी ठरला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक भागातील वीज खंडित झाली. संत्रा, आंबा, टरबूज, खरबूज, तीळ, भुईमुगासारख्या उन्हाळी पिकांना या पावसाचा जबरदस्त फटका बसण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये आंब्याची गळ होऊ लागल्याची नोंदी आहे. हवामान विभागाने पुढील 2 दिवस तापमानात घसरण होईल आणि पूर्व विदर्भात हलक्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तविला आहे. परंतु या पावसाने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढविली असून या वातावरणात शहरातील विजेचा पुरवठा विस्कळीत झाला असून नागरिक अंधारात अडकले आहेत. काही भागांमध्ये वीज वितरणाच्या यंत्रणेवर जबर फटका बसला आहे. परिणामी नागरिकांसोबत शेतकरी वर्ग देखील हवालदिल झाला आहे. अचानक झालेल्या या नैसर्गिक कहरानं अमरावतीतील शहरी व ग्रामीण भागात एकच खळबळ उडवून दिली आहे. उन्हाळ्यातही पावसाची ही क्राईम स्टाईल एंट्री. आता हवामान किती वेळ अस्थिर राहणार? शेतकऱ्यांचं नुकसान थांबणार की अजून संकट वाढणार?